इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत आनंदनगर परिसरात दहशत करून चारचाकी वाहनांची तोडफोड करणारे आरोपींसह विधी संघर्षित बालक मुद्देमालासह इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 मे रोजी स्वराजनगर पाथर्डी शिवार नाशिक येथे दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीने स्वराजनगर पाथर्डी शिवार येथे दहशत निर्माण करणारे सदर गुन्ह्यातील आरोपी हे सिंहस्थनगर नाशिक येथील एका घरात लपून बसल्याचे समजताच पथकाने सापळा रचून धनंजय नामदेव कोल्हे आणि दीपक राजेंद्र पवार यांच्यासह 5 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले। चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, जयलाल राठोड, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस शिपाई दीपक शिंदे, योगेश जाधव आदींनी ही कामगिरी केलेली आहे। तसेच पुढील तपास हवालदार पवार हे करीत आहेत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।